हॅलो, हाय फ्रेंड्स. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, इकडं आम्ही माझ्या मैत्रिणीचे ॲनिव्हर्सरी आणि मिस्टरांचा बड्डे साजरा करत आहे आज. हे बघा, आता केक आणायला गेलेत. आम्ही आता ॲनिव्हर्सरी साजरा करतोय मैत्रिणीचा माझ्या. आता आले ते पण. आणि हे बघा, माझ्या मैत्रिणीचा मुलगा. काय रे, आज मम्मीचं ॲनिव्हर्सरी आहे ना? मग कुठे जाऊन आलास? आता दुपारी फिरायला गेलो होतो. फिरायला गेलेलास? आता हॉटेलमध्ये पण आपण मज्जा आली ना? आणि आता हॉटेलला पण जाणार आहे जेवायला? हां. हे बघा, आम्ही आता हॉटेलला पण जेवायला जाणार आहे. आणि आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळं मुलं सुद्धा बघा किती खुश झालेत. आणि त्या दुपारी फिरायला पण गेलेले आणि फिरून झाल्यानंतर मग इकडं माझ्या घरी आले. मग त्यांना म्हटलं आज ॲनिव्हर्सरी आहे, म्हटलं आज केक कापूया. आणि ते कधी केक हे साजरं करत नाही केक आणून, कारण त्यांचं लव्ह मॅरेज आहे. त्यांना म्हटलं आता म्हटलं आम्ही केक आणून म्हटलं इकडं साजरं करूया. आणि हे बघा, आता आलेत त्यांनी पण. म्हटलं आता केक म्हटलं आता आणायला गेलेत माझे मिस्टर. त्यांना नको म्हटलं तरी पण ते म्हणत होते की आज जाऊया, आज ॲनिव्हर्सरीची पार्टी म्हटलं करूया. म्हटलं ठीक आहे. हां, हे बघा, आज मैत्रिणीचं ॲनिव्हर्सरी पण आहे. आणि काल माझ्या मिस्टर पण आले आणि त्यांचं बड्डे साजरं करायचं राहिलं होतं. म्हटलं आता आलं तर म्हटलं आता बड्डे साजरे करूया. हे बघा, 2 केक पण आणले. पप्पाचा केक कापायचा आहे, पप्पाचा बर्थडे. पप्पा गावावर आले होते ना, म्हणून आता तरी किती खुश झालेत बघा. पप्पा गावावरनं आलेले की म्हणतो की पप्पा तुमचा बड्डे साजरा करायचं राहिलाय. मग पप्पाने जाऊन हे बघा, आम्ही आता 2 केक आणले. मैत्रिणीचा ॲनिव्हर्सरीचा एक आणि पप्पाचा एक केक. हे बघा, आणि दोन्ही पण पहिला माझ्या मैत्रिणीचे ॲनिव्हर्सरी साजरं केलं, कारण त्यांचा व्हिडिओ मी शूट केला होता. पण माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेममुळे तो व्हिडिओ शूट म्हणजे मोबाईल हँग झाला, त्यामुळं व्हिडिओ शूट केलेला व्यवस्थित झाला नाही तो व्हिडिओ. त्यामुळं मग मी फोटो ॲड केला व्हिडिओमध्ये. आणि खरंच खूप पोरं पण एन्जॉय केल्या. आणि ॲनिव्हर्सरी आणि बड्डे दोन्ही एकसाथ साजरं केल्यामुळं. आणि हे बघा इकडं, आणि माझ्या मैत्रिणीचं कसं त्यांचा लव्ह मॅरेज असल्यामुळं त्यांनी कधी साजरं करत नाही स्वतःहून, कारण त्यांना वाईट वाटतं लव्ह मॅरेज केलेल्याचं, त्यामुळं ते साजरं करत नाहीत. आणि त्यांच्या माहेरी वगैरे गेले, आता माहेरचे वगैरे सगळे आणि हे केलेत त्यांना, तरी पण आता ते माहेरी गेले ना तरच हे करतात साजरं. ते पण त्यांचे भाऊ किंवा त्यांच्या आईने केक आणून, नाहीतर ते स्वतःहून साजरे करत नाहीत. आणि ते मग माहेरी गेले ना मग तिथे पण साजरे करतात त्यांच्या आई वडील आणि भाऊ वगैरे. मग मी म्हटलं इकडे या माझ्याकडं, म्हटलं आम्ही साजरं करूया. मग माझ्या मिस्टरांनी 2 केक आणला, त्यांच्यासाठी एक, आणि त्यांचं पण बड्डे साजरं करायचं राहिलं होतं. ते गावी होते बड्डेच्या टायमाला. म्हटलं आता 8 दिवस झाले म्हटलं त्यांचा बड्डे होऊन, म्हटलं आज साजरं करूया म्हटलं केक आणून असंच. मग त्यांनी असा जाऊन मग 2 केक आणले. म्हटलं मुलं पण आलेले की विचारत होते की पप्पा तुमच्या बड्डेला आलाच नाही सा. मग येतो म्हटलं आलाच नाही. मग पप्पांनी जर आलंच नाही, गावाला थोडं प्रॉब्लेम असल्यामुळं. मग त्यांनी बरेच दिवस राहिले, 15-20 दिवस, त्यामुळं. मग म्हटलं आल्यावर म्हटलं केक म्हटलं हिने कापूया म्हणा लागले. पोरं पण खूप म्हणत होते पप्पा आपण केक आणूया आणि तुमच्या बड्डे पण साजरं करूया. मग पप्पा म्हटलं ठीक आहे म्हटले, आणि मग 2 केक घेऊन आले. आणि हे बघा इकडं, आणि मग माझ्या मैत्रिणी आम्हाला मग पार्टी दिल्या ॲनिव्हर्सरीचा. मग आम्ही केक वगैरे कापून झाल्यानंतर मग आम्ही हॉटेलला गेलो आणि छोटीशीच पार्टी केली. पण मुलांचं छोटा असो किंवा मोठा असो, मुलं खूपच खुश असतात. मग त्यामुळं मग आम्ही लेटच झालं थोडं केक कापायला. ते पण दोघं पण ना दुपारचं फिरायला गेलेले आणि त्यांना पण यायला उशीरच झाला इकडं, त्यामुळं. आणि माझं पण थोडं काम होता आणि मला पण वेळ भेटला नाही लवकर आवरायला. त्यामुळं मग थोडं बड्डे साजरं करायला आणि ॲनिव्हर्सरी हे करायला थोडा वेळ झाला. आणि आम्ही लेटनंच हॉटेलला गेलो. हॉटेलला गेल्यामुळं आणि पोरं पण लेट झाले की जेवण वगैरे जात नाही, त्यामुळं थोडं लवकर गेलो असतो तर पोरं व्यवस्थित जेवले असते. कारण थंडीचे दिवस आहे, थंडीमध्ये पोरं बाहेर जायला बघत नाहीत. आणि पहिला म्हणत होते पोरं पप्पा जाऊया लवकर म्हणून, पण तसा वेळ भेटला नाही, त्यामुळं जरा जेवायला जायला थोडा वेळच झाला खूपच. आणि हे बघा,
जस्ट आम्ही गेलो आणि लगेच तिने ऑर्डर पहिला देऊन आलेली आम्ही असं असं येणार होतं म्हणून. त्यामुळे मार्गशीर्ष महिना असल्यामुळं मी काय नॉनव्हेज खात नाही, महिनाभर तरी खात नाही नॉनव्हेज. आणि मी म्हटलं तुम्ही खावं, म्हटलं तुम्ही खाताय तर नॉनव्हेज. आणि मी आणि माझी मुलगी आणि माझ्या मैत्रिणीची मुलगी आम्ही तिघं पण व्हेजच खाल्लं. कारण मार्गशीर्षमध्ये मी तर खात नाही, माझ्यामुळे माझी मोठी मुलगी म्हणाली मम्मी तू खात नाही तर मी पण नाही खाणार. म्हटलं ठीक आहे. म्हटलं आम्ही दोघी आणि माझ्या मैत्रिणीची मुलगी दूध आम्ही तिघी मिळून आम्ही व्हेजच खाल्लं. पण त्या बाकी सगळी नॉनव्हेज खाल्ल्याने म्हटलं ठीक आहे, प्रत्येकांचे म्हटलं आवडी वेगवेगळे असतात. आणि आम्ही हे बघा छोटीशीच हॉटेल होती, तिथं आम्ही जेवल्यानंतर बघा आम्ही जिरं सोडा आणि थम्सअप आम्ही प्रत्येकाने आवडीनुसार घेतलं, सगळ्यांनी प्रत्येकाने एक एक. आमचा ॲनिव्हर्सरी आणि छोटंसं बड्डे आमचा हा ब्लॉग कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर माझ्या चॅनलवरती जर का कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर असंच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. चला बाय.